आता यानंतर विवाह योग झाला, पत्रिका मिलन झालं, आधुनिक सप्तपदी आपण स्नेहलताईंच्या वाणीतनं ऐकली. आणि आता आपण थोडासा आधुनिक पत्रिका मिलन मध्ये स्नेहलताईंनी पण सांगितलं की लग्नेश सप्तमेश राशी स्वामी, याबरोबरच पंचमेश म्हणजे संतती, षष्ठ म्हणजे आरोग्य विचार. मग या थोड्याशा आरोग्य विचाराकडे आपण जाऊयात. आणि हा आरोग्य विचार आपल्या पुढे घेऊन येणार आहेत चिपळूणचे आमचे प्राध्यापक श्री गौतम केदार ब्रह्मे सर. यांचा परिचय मी थोडक्यात करून देते. प्राध्यापक श्री गौतम केदार ब्रह्मे सर MA सेट नेट मराठी, संगीत विशारद, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, अहिराणी भाषांचे ज्ञान व अभ्यास. सध्या चिपळूण येथे 11 वर्षापासून ते वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते AIS पुणे, WRLC पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. एकूण सुमारे 18 वर्षाचा मराठी, अमराठी आणि परदेशी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव, अनेक ठिकाणी व्याख्यानांसाठी निमंत्रित, भाषा, साहित्य, नाटक, संगीत, संशोधन, ज्योतिष हे त्यांचे विशेष आवडीचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. त्यांची 4 पुस्तके आणि ग्रंथ प्रकाशित आहेत. अनेक ग्रंथ व वृत्तपत्रातून सुमारे 75 ते 100 लेख, शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध समित्यात नियुक्ती आणि कार्य, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदात सहभाग आणि शोध निबंध सादर. राष्ट्रीय पातळीवर तबल्याचे कार्यक्रम सादर. ज्योतिष शास्त्रात अधिकाधिक शिकायला त्यांना आवडतं. असे हे हरहुन्नरी प्राध्यापक गौतम केदार ब्रह्मे सर आपल्या पुढे आरोग्य विचार मांडणार आहेत. सरांनी यापूर्वी याच व्यासपीठावरनं शिक्षण योगावरती विचार मांडलेले आहेत. ते व्याख्यान सुद्धा त्यांचं अतिशय सुंदर, म्हणजे गेल्या 23 वर्षात शिक्षण योगावरती इतक्या सुंदर लेक्चर जर कोणी दिलं असेल असं मला जर विचारलं तर मी पहिलं नाव सजेस्ट करेन श्री गौतम केदार ब्रह्मे सर. कारण शिक्षणासारखा विषय, क्लिष्ट विषय अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये त्यांनी मांडलेला आहे. आणि आता तो सरांनी त्यांना कुंडलीच्या माध्यमातून आरोग्य विचार, म्हणजे आरोग्यासारखा आजकाल कोरोना सगळीकडे आहे, चिपळूण मध्ये जो महापूर आलेला आहे त्यातनं साथीचे रोग आहेत, अशा रोगराईच्या पार्श्वभूमीवर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कुंडलीवरून आरोग्य विचार मांडायला येत आहेत आपल्या समोर. प्लीज वेलकम प्रोफेसर केदार ब्रह्मे सर. केदार ब्रह्मे सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आवाज येतोय माझा? येतोय. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणे व वेदचक्षु ग्लोबल औरंगाबाद यांच्यातर्फे आयोजित व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्याची संयोजकांनी म्हणजेच आमचे गुरुवर्य माननीय ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार सर आणि त्यांच्या सहकारी असणाऱ्या आदरणीय ॲडव्होकेट मालतीताई शर्मा यांनी मला इथे पुन्हा एकदा संधी दिली, त्याबद्दल मी बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणे आणि वेदचक्षु ग्लोबल औरंगाबाद या दोन्ही संस्थांचे मनपूर्वक आभार मानतो. पावले सरांचे सुद्धा आभार मानतो, कारण त्यांच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम आपला होतो आहे. त्याचप्रमाणे मला ऐकण्यासाठी इथे ऑनलाईन उपस्थित असणारे सगळे ज्योतिष प्रेमी अभ्यासक, सगळे माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, अनुभवी आहेत, ज्ञानी आहेत. पण मी एक प्रयत्न करणार आहे. मला सरांनी विषय दिला तो कुंडलीवरून आरोग्य विचार
हा विषय मला सरांनी दिला आणि मला एवढी तयारी करता येईल एवढी तयारी करून आपल्या समोर हा विषय एका सूत्रात मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी ज्योतिषशास्त्राचा एक अत्यंत नम्र अभ्यासक आणि उपासक आहे. व्यावसायिक ज्योतिषी म्हणून मी नाही. त्यामुळे या व्याख्यानामध्ये जे काही तपशील किंवा मुद्दे येतील ते सगळे मीच माझ्या संशोधनातून काढलेले आहेत असा गैरसमज कृपया कोणीही करून घेऊ नये. याचं कारण वेळोवेळी गुरुजनांकडून मी जे शिकलो, संदर्भ ग्रंथांच्या वाचनातून मला जे मिळालं आणि काही थोडं माझ्या अनुभवातून जे मिळालं असं सार रूपाने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. काही चुकलं तर कृपया क्षमा करा. कुंडलीवरून आरोग्य विचार. ज्यावेळी जातक आपल्याकडे कुंडली घेऊन येतो आणि आरोग्यविषयक प्रश्न आपल्याला विचारतो त्यावेळेला आपण सरळ त्याच्या आरोग्यविषयक प्रश्नाकडेच दर्जा हा आधी ठरवून घेतला पाहिजे. म्हणजे त्यासाठी लग्नेश आणि राशी स्वामीचा प्रामुख्याने प्राधान्याने विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे कोणते ग्रह कोणत्या स्थानी कोणत्या राशीत कोणत्या योगात कोणाच्या दृष्टीत आहेत आणि त्यांचा लग्नेश आणि राशी स्वामींशी कोणता संबंध म्हणजे शुभ की अशुभ याचा विचार आधी केला पाहिजे आणि त्या कुंडलीचा एकूण गुणात्मक दर्जा निश्चित केला पाहिजे. दुसऱ्या एका पद्धतीने सुद्धा हा गुणात्मक दर्जा आपल्याला ठरवता येतो. म्हणजे प्रथम पंचम नवम आणि चतुर्थ सप्तम आणि दशमाच्या भावेशावरून आपल्याला कुंडलीचा एकूण गुणात्मक दर्जा ठरवता येतो. आणि आणखीन एका प्रकारे आपल्याला कुंडलीच्या दर्जाकडे बघता येतं ते म्हणजे कुंडलीतले शुभग्रह आणि पापग्रह यांचं एकदा नीट अवलोकन करावं. त्यात स्थानबली, राशीबली, दिग्बली आणि वर्गोत्तम ग्रह कोणते आहेत, उच्चीचे किंवा स्वराशीचे ग्रह कोणते आहेत याचा विचार करून त्या कुंडलीचा गुणात्मक दर्जा ठरवावा. त्यातल्या त्यात दिग्बली, वर्गोत्तम, उच्चीचे आणि जे स्वराशीचे ग्रह आहेत ते जास्त बलवान किंवा उपयोगी असल्याचं आपल्याला दिसून येईल. मग अशा पद्धतीने कुंडलीचा एकूण गुणात्मक दर्जा आपण निश्चित केल्यानंतर मग जातकाच्या आरोग्य प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं. म्हणजे तुम्हाला एकूण त्या जातकाचा मूळ पिंड, त्याची रचना, त्याचं स्ट्रक्चर एकदा लक्षात आलेलं असतं, त्याचे गुणदोष लक्षात आलेले असतात, मग त्याच्या आरोग्यविषयक प्रश्नाकडे नजर टाकावी. मग आरोग्य विचार कुंडलीतून करत असताना प्रामुख्याने काय पाहावं म्हणजे कुठली स्थानं किंवा कुठले भाव किंवा कुठले ग्रह याचा विचार करावा हा एक पुढचा मुद्दा येतो. कुंडलीवरून आरोग्य विचार करत असताना प्रामुख्याने लग्नेश, राशी स्वामी, षष्ठस्थान आणि षष्ठेश, अष्टमस्थान आणि अष्टमेश, व्ययस्थान आणि व्ययेश, लाभस्थान आणि लाभेश, द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान, कारण ही मारक स्थानं म्हणून विचारात घेतली गेलेली आहेत आणि या मारक स्थानांवरून आपल्याला देह पीडा ही समजत असते. त्यामुळे यांचाही विचार करावा. आणि त्याचबरोबर या स्थानांप्रमाणेच चंद्र, रवी आणि मंगळ या 3 मुख्य ग्रहांचा विचार आपल्याला कुंडलीवरून आरोग्य विचार करत असताना लक्षात घ्यावा लागतो. त्याच पद्धतीने अधिक सूक्ष्म विचार किंवा अभ्यास किंवा अचूक निर्णय करण्यासाठी आपल्याला प्रत्येक स्थानाकडून सुद्धा 6, 8, 12 किंवा 2 आणि 7 या स्थानांचा विचार करावा लागेल. म्हणजे उदाहरणार्थ ज्या आजाराविषयी किंवा ज्या अवयवाविषयी जातकाचा प्रश्न असेल, ज्या रोगाविषयी प्रश्न असेल त्या स्थानाकडून 6वं स्थान, त्याचं 8मं स्थान, त्याचं 12 स्थान असा एक विचार. म्हणजे समजा छाती किंवा उदराचा प्रश्न घेऊन आपल्याकडे आला असेल तर त्याच्यासाठी चतुर्थ स्थान हे मूळ बघावं आणि चतुर्थाचं 6, 8, 12, 2 आणि 7 विचार करावा. याचबरोबर मूळ पत्रिकेचा लाभेश
आणि त्या स्थानांचाही लाभेश जर गरज असली तर आपण आजार किंवा रोग बघताना आरोग्य विचारामध्ये लक्षात घ्यावा. प्रामुख्याने लग्न, षष्ठ, षष्ठाचं षष्ठ यांचे भावेश आणि रविचंद्र या ग्रहांच्या स्थितीवर आधारित अभ्यासातून आपल्याला आरोग्य विचार कुंडलीच्या माध्यमातून करता येतो. कोणताही ग्रह ज्या स्थान किंवा भागाशी अशुभ संबंध निर्माण करत असेल, अशुभ दृष्टी टाकत असेल, तो भाग, ते स्थान किंवा तो अवयव त्या जातकाचा मुळातच दुर्बल असतो किंवा त्याबाबतचा त्रास किंवा विकार त्याला भविष्यामध्ये होऊ शकतो, अशा प्रकारचं एक मत आपण सांगू शकतो किंवा असा एक अनुभव आहे. सूक्ष्म आरोग्य विचार जर आपल्याला कुंडलीतून करायचा असेल तर निसर्ग कुंडली आणि जातकाची कुंडली या दोघांमधलेही प्रथम, षष्ठ, अष्टम, द्वादश, द्वितीय, सप्तम आणि एकादश स्थान या स्थानांचा विचार त्या स्थानांचे मूळ स्वामी म्हणजे रवी, शनी, मंगळ, शुक्र या ग्रहांचा विचार आणि त्यांची जातकाच्या कुंडलीतल्या त्या ग्रहांशी आणि स्थानांशी काय परिस्थिती आहे किंवा संबंध आहे हा विचार करून आपल्याला जातकाचा आरोग्य विचार किंवा आजाराविषयीचा प्रश्न याबाबत मत किंवा निर्णय देता येतं. आणखीन एक गोष्ट आहे की आरोग्य विचार निश्चित करत असताना आपण हेच भाव किंवा ही स्थानच का बघायची, तर यालाही काही कारण आपल्याला सांगता येतील. म्हणजे लग्नस्थान आपण का बघतो, तर त्या लग्नस्थानातून जातकाची जीवनशक्ती, रोग प्रतिकारक शक्ती, त्याचा मूळ प्रकृती धर्म, त्याचा मूळ पिंड आणि जातकाचं लग्नस्थान हे षष्ठाचं अष्टम स्थान म्हणून विचारात घेतलं जातं. त्यामुळे रोग किंवा आजार जातकाला त्रास देणार का, त्याची तीव्रता किती असेल, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल हे आपल्याला लग्नस्थानावरून समजतं. त्यामुळे लग्नस्थान, त्यातली रास, त्यातले ग्रह आणि त्या राशीचं तत्व हे आरोग्य विचारामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर षष्ठ स्थानाचा विचार आपण करतो, षष्ठ भावाचा विचार आपण करतो. याचं कारण असं की षष्ठ स्थान हे प्रमुख रोगस्थान म्हणून मानलं जातं. म्हणजे यामध्ये जी रास आलेली असेल तिने दर्शवलेला शरीराचा भाग हा रोग देण्यासाठी पूरक किंवा पोषक म्हणून मानला जातो आणि म्हणून षष्ठ स्थानातला प्रत्येक ग्रह हा आजार, रोग किंवा आरोग्य या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. कारण आजाराची, रोगाची उत्पत्ती, त्याचं स्वरूप हे आपल्याला षष्ठ स्थानातल्या या ग्रहस्थितीवरून ठरवता येतं. त्यानंतर तिसरं आपण विचारात घेतो ते लाभस्थान म्हणजे मूळ कुंडलीतलं लाभस्थान, ज्याला आरोग्याच्या दृष्टीने नाशक स्थान म्हणून म्हटलं जातं कारण ते षष्ठाचं षष्ठ स्थान येतं. याच्यामध्ये हे स्थान बघण्याचं कारण असं की षष्ठ स्थानावरून आपल्याला रोगाची पूर्तता, रोगाचं गांभीर्य, अनुवांशिक आजार, जन्मतःच होणारे दोष हे सगळं आपल्याला या लाभस्थानावरून कळत असतं. त्यानंतर व्ययस्थान किंवा द्वादश स्थानाचा विचार आपण करतो. याचं कारण द्वादश स्थान किंवा व्ययस्थान हे खर्च, नुकसान किंवा व्यय करणारं स्थान म्हणून आपण विचारात घेतो. पण मला असं वाटतं की व्यय, खर्च किंवा नुकसान हे फक्त आर्थिक बाबतीतच असेल असं नाही, तर ते शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक या सर्व बाबतीत असू शकतं. त्याचप्रमाणे हॉस्पिटलायझेशनसाठी किती खर्च लागेल, नुकसान होईल का याविषयीचा विचार आपल्याला व्ययस्थानावरून करता येतो. आणि म्हणून व्ययस्थान कुंडलीवरून आरोग्य विचारामध्ये बघणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर द्वितीय आणि सप्तम ही जी दोन मारक स्थानं सांगितली गेलेली आहेत त्याचाही विचार करावा लागतो. कारण असं की द्वितीय स्थान हे षष्ठाचं भाग्यस्थान आहे. म्हणजे झालेला आजार, रोग बरा होईल की नाही, तो बरा होणारा असेल किंवा नाही,
याची तीव्रता आपल्याला द्वितीय स्थानाच्या स्थितीवरून समजू शकते. आणि सप्तम स्थान हे षष्ठाचं धनस्थान आहे. त्यामुळे या सप्तमातले ग्रह सुद्धा आरोग्यावर अशुभ परिणाम करत असतात. आणि जर सप्तमातले ग्रह दूषित असतील तर किंवा त्यांच्या दशा अंतर्दशा विदशा असतील तर जातकाचं आरोग्य निश्चित बिघडतं असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे या दोन मारक स्थानांचाही विचार आपल्याला करावा लागेल. त्यानंतर येतं अष्टम स्थान किंवा अष्टम भाव. केवळ दवाखान्यात ऍडमिट किंवा दाखल करायचं आणि घेऊन यायचं औषधोपचार करून अशीच नेहमी परिस्थिती असते असं नाही. बऱ्याचदा जातकाला शस्त्रक्रिया सुद्धा करून घ्यावी लागते. मग आजारपणामध्ये रोगामध्ये शस्त्रक्रिया करावी लागेल का याचा विचार करत असताना किंवा हे बघत असताना आपल्याला अष्टम भावाचा विचार करावा लागतो. तो कुठल्या अर्थाने करावा लागतो तर जर 1, 6 आणि 11शी अष्टमाचा संबंध येत असेल किंवा अष्टमाचं अष्टमस्थान म्हणजे तृतीय स्थान, या तृतीय स्थानाशी जर अष्टमाचा संबंध येत असेल, अष्टमाचा व्ययाशी संबंध येत असेल तर तो योग शस्त्रक्रियेला पूरक होतो आणि शस्त्रक्रियेशिवाय जातक बरा होऊ शकत नाही. हे झाले काही विशेष भाव की जे आरोग्याच्या बाबतीत आपल्याला या कारणांनी विचारात घ्यावे लागतात. आता काही ग्रहांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे उदाहरणार्थ शनी आणि मंगळ हे दोघंही बलवान पापग्रह. यांचं वैशिष्ट्य असं की ते ज्या स्थानात आहेत त्या स्थानावर जसा परिणाम करतात तसा ते जिथे दृष्टी टाकतात तिथे सुद्धा किंवा त्या स्थानावर त्याच्या फळांवर सुद्धा परिणाम करतात. आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीत आजाराच्या बाबतीत या दोन ग्रहांचा शनी आणि मंगळाचा विचार आपल्याला प्रामुख्याने करावा लागेल. त्यानंतर रवीचा विचार आपल्याला करावा लागेल. याचं कारण असं की रवी हा जीवन शक्ती देणारा, चैतन्य देणारा, प्रतिकार शक्ती देणारा ऊर्जेचा स्रोत म्हणून मानला गेलेला आहे. आणि संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं की आरोग्यम भास्कराद इच्छेत. जर आरोग्य हवं असेल तर ते सूर्यनारायणाकडे मागावं. म्हणजे रवी जर अनुकूल असला तर आरोग्य आणि प्रकृती निरोगी आणि सुंदर सुदृढ राहील यात शंका नाही. त्यामुळे रवीचा विचार आपल्याला करावा लागतो. त्याचबरोबर जातकाचा चंद्र, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे जातकाची मानसिकता, त्याची मनस्थिती या दृष्टीने चंद्राचा विचार महत्वाचा ठरतो. आणि याविषयी मी पुढे माझ्या व्याख्यानामध्ये मतमांडणीमध्ये मानसिकता, मनशांती या बाबतीत सुद्धा थोडंसं विवेचन आजच्या काळाच्या दृष्टीने थोडं करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चंद्राचाही विचार आपल्याला करावा लागतो. रवी आणि चंद्र याचा अर्थ असा की शारीरिक क्षमता जी तुम्हाला रवीमुळे मिळते आणि मानसिक इच्छा किंवा क्षमता जी तुम्हाला चंद्रामुळे मिळते, या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी आवश्यक आहेत आणि त्या रवी आणि चंद्राकडून तुम्हाला प्राप्त होतात. या दृष्टीने रवी आणि चंद्र या दोन्ही ग्रहांचा विचार आपल्याला प्रामुख्याने करावा लागतो. मग हा आरोग्य विचार करत असताना लग्नस्थानी कोणती रास आहे, कोणत्या तत्वाची रास आहे ते पाहून आपण जातकाची प्रकृती किंवा शरीर धर्म हा ठरवू शकतो किंवा निश्चित करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे राशींची जी विभागणी 4 गटामध्ये तत्वामध्ये केलेली आहे. उदाहरणार्थ अग्निराशी किंवा अग्नितत्व याच्यामध्ये 1, 5, 9 मेष, सिंह, धनु या राशींचा समावेश होतो. जर जातकाच्या जन्मलग्नी यापैकी कुठली तरी एखादी अग्नितत्वाची रास असेल तर साधारणतः जातकाची शरीर प्रकृती सुदृढ असते, त्याची रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा उत्तम असते, भरपूर असते. त्यामुळे त्याचं आरोग्य तसं चांगलं असतं. दुसरं तत्व पृथ्वी राशी किंवा पृथ्वी तत्व. त्याच्यामध्ये 2, 6, 10 म्हणजे वृषभ, कन्या, मकर
या राशींचा समावेश होतो. जर जन्मलग्नी या राशी असतील तर याही जातकाची प्रकृती निसर्गतःच उत्तम असते, यांनाही आजार फारसे होत नाही. फक्त मकर लग्नाच्या जातकाला थोडेफार संसर्गजन्य आजार, त्वचा विकार, शस्त्राची इजा, कापणं अशा प्रकारचे आजार कदाचित होऊ शकतात. तिसरं तत्व वायू तत्व किंवा वायू राशी, ज्याच्यामध्ये 3, 7, 11 म्हणजे मिथुन, तूळ, कुंभ या राशींचा समावेश होतो. याही राशी जर जन्मलग्नी असतील यापैकी एक कुठलीही, तरी सुद्धा जातकाची प्रकृती सामान्यतः बरी असते, रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा बरी असते. फक्त क्वचित अपघात किंवा शारीरिक दुखापती होण्याचा संभव असतो, असं आपल्या निदर्शनास येईल. आणि चौथा गट आहे जलराशी किंवा जलतत्व, जलतत्वाची रास म्हणजे 4, 8, 12 कर्क, वृश्चिक, मीन. यापैकी जर एखादी राशी जन्मलग्नी असेल तर त्या जातकाची प्रकृती मूलतः दुर्बल असते, त्याला संसर्गजन्य आजार लवकर होतात आणि बालमृत्यूचं प्रमाण सुद्धा या लग्नावर आपल्याला विशेषत्वाने अधिक आढळतं, असं आपल्याला म्हणता येईल. मग यानंतर कुंडलीवरून आरोग्य विचार करत असताना जर लग्नातली राशी आणि तिचं तत्व आणि त्यानुसार प्रकृती हा विचार आपण केला, भावांवरून विचार केला, तर आणखीन हा विचार आपल्याला अधिक सूक्ष्मामध्ये थोडा पुढे नेता येईल. ते म्हणजे षष्ठामध्ये 12 राशी आणि त्या 12 राशींचा कुठल्या अवयवाशी संबंध आहे किंवा त्यावरून त्याला कुठल्या प्रकारचे आजार, रोग होऊ शकतात याविषयी सुद्धा थोडंसं चिंतन मांडावं असं मला वाटतं. आता हे चिंतन मांडत असताना मी साधारण असा विचार केलाय की षष्ठ स्थानातल्या 12 राशी, त्यांचा मानवी अवयवांशी असलेला संबंध आणि तो संबंध मांडत असताना बाह्य शरीर रचना, अंतर्गत अवयवांवरचा अंमल, रचनात्मक अंमल आणि कोणते विकार त्यातून त्याला होण्याची शक्यता आहे ते विकार, अशा पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. समजा षष्ठामध्ये मेष रास असेल तर डोकं, चेहरा, डोक्याची हाडं, मेंदू आणि डोळे याच्यावर या राशीचा अंमल असलेला आपल्याला दिसेल. आणि यातून जर जातकाला आजार झाले तर डोकेदुखी, अर्धशिशी, निद्रानाश, नेत्र आणि मुखविकार जातकाला होऊ शकतात. षष्ठात जर वृषभ रास असेल तर त्याचा अंमल, त्याचं नियंत्रण प्रामुख्याने नेत्र, मान, गळा, श्वासनलिका, घसा, पाठीच्या कण्याचा वरचा भाग इथपर्यंत या राशीचं नियंत्रण असलेलं दिसेल. आणि याच्यातून जर जातकाला आजार झाले तर प्रामुख्याने घटसर्प, टॉन्सिल, पायोरिया, मूत्राशय संबंधित विकार हे होण्याची शक्यता असते. षष्ठामध्ये मिथुन रास असेल तर त्याचा अंमल खांदे, हात, फुफ्फुस, श्वासोच्छ्वास, मज्जातंतू, हातपाय, कान असे जोड अवयव या आणि नसा यांच्यावर असलेला आपल्याला दिसतो. आणि यातून जर जातकाला आजार होण्याची शक्यता असली तर खोकला, न्यूमोनिया, पक्षाघात, मज्जातंतूंचे विकार किंवा अपचन यासारखे विकार होऊ शकतात. कर्करास षष्ठात असेल तर त्याचं नियंत्रण छाती, पोट, पचनेंद्रिय, स्तन आणि अन्ननलिकेवर असतं आणि त्यातून पोटाचे विकार, कावीळ, पचनसंस्थेचे विकार जातकाला होण्याची शक्यता असते. सिंह रास षष्ठात असेल तर त्याचं नियंत्रण हृदय, पाठ, पाठीचा कणा किंवा पाठीचा वरचा भाग, रक्ताभिसरण आणि मज्जातंतू यावर असतं. आणि यातून जातकाला जर शक्यता असेल तर हृदयविकार, पाठीच्या कण्याचे, मज्जातंतूंचे विकार किंवा आजार होऊ शकतात. षष्ठ मध्ये जर कन्या रास असेल तर पोट आणि नाभीचा भाग, लहान आणि मोठं आतडं, यकृत, पित्ताशय, मज्जासंस्था, त्यातल्या आतल्या नसा आणि अन्नातून शर्करा वेगळी करणारी यंत्रणा यावर या कन्या राशीचं नियंत्रण असलेलं आपल्याला दिसेल. आणि यातून जर जातकाला आजार झाले तर प्रामुख्याने पोटदुखी, बद्धकोष्ठ, अपचन, अपेंडिक्स, अतिसार अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.
षष्ठात तूळ रास असेल तर त्याचं नियंत्रण, त्याचा अंमल कंबर, मूत्रपिंड, स्त्रीचं गर्भाशय आणि पोटाचा खालचा भाग या अवयवांवर असल्यामुळे त्यातून मूत्रविषयक आजार, गर्भाशयाचे आजार आणि मधुमेह जो आपल्याला हल्ली आता मोठ्या प्रमाणात सापडतो, तर तो आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. षष्ठामध्ये जर वृश्चिक राशी असेल तर त्या वृश्चिक राशीचं नियंत्रण किंवा तिचा अंमल प्रामुख्याने गुह्येंद्रिय, गुदद्वार, मूत्राशयाची पिशवी, ओटीपोट यावर असतं. आणि अशा जातकाला मूळव्याध, मूतखडा, गुप्तरोग, जननेंद्रियाचे आजार, मलोत्सर्ग क्रियाविषयक आजार अशा प्रकारचे उद्भवू शकतात. षष्ठात धनुरास असेल तर त्याचं नियंत्रण कमरेची हाडं, मांड्या, अशुद्ध रक्तवाहिन्या आणि लिव्हरवर आहे आणि त्यातून रक्तदोष, मज्जातंतूंचे विकार, क्षय ज्याला आपण टीबी म्हणतो, सायटिका, संधिवात किंवा रुमॅटिझम या विकाराचा त्याला त्रास होऊ शकतो. षष्ठात मकर राशी असेल तर त्याचं नियंत्रण प्रामुख्याने गुडघे, हात, सांधे किंवा सांध्याची हाडं, त्वचा आणि हाडांचा संपूर्ण सांगाडा यावर असतं आणि यातून जातकाला सांधेदुखी, त्वचा विकार, गाऊट किंवा एक्झिमा यासारखे विकार होऊ शकतात. षष्ठात कुंभरास असेल तर तिचा अंमल प्रामुख्याने जातकाच्या पायाचा घोटा, पोटऱ्या, रुधिराभिसरण संस्था यांच्यावर असतो आणि त्याला घोट्यातील वेदना, व्हेरिकोज व्हेन किंवा त्वचा आणि नेत्र विकार यासारखे विकार होऊ शकतात. आणि जर मीन राशी षष्ठामध्ये असेल तर त्याचं नियंत्रण जातकाच्या शरीराच्या पाऊल, डोळा, पाय, तळवे, रक्तपेशी, रोगप्रतिकारक शक्ती प्रमाणित राखणारी यंत्रणा याच्यावर त्याचं नियंत्रण असतं आणि त्यातून त्याला कदाचित पावलांचे विकार, आतड्यांचे विकार आणि मद्यसेवनामुळे उद्भवणारे विकार होऊ शकतात. तर या 12 राशी, त्यांचे अवयव, त्यांचं नियंत्रण आणि त्यातून होणारे विकार असा एक कुंडलीवरून आरोग्य विचार थोडक्यात संक्षिप्त मी इथे मांडला. आता कुंडलीमधले काही विशिष्ट ग्रह जे आजारावर, व्यक्तीच्या अवयवांवर आणि त्याच्या मानसिकतेवर सुद्धा मोठा परिणाम करतात, त्यांचाही विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे ग्रह काय परिणाम करतात आजाराच्या दृष्टीने जातकावर, हा विचार इथे मुख्यत्वे आहे. रवीचा विचार जर आपण केला तर प्रामुख्याने तो डोक्याचे आजार देतो. त्याचप्रमाणे हृदय, पाठीचा कणा, नेत्र आणि मणक्याचे विकार होऊ शकतात. त्याच्यामध्ये फिट्स, रक्तदाब, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, आत्मशक्तीचा अभाव अशा प्रकारचे विकार त्याला होऊ शकतात. चंद्र, आता हे लक्षात घ्या की हे जे मी ग्रह सांगतो आहे, जर जातकाच्या पत्रिकेमध्ये हे ग्रह दूषित असतील, शत्रुगृही असतील, नीचेचे असतील, कुयोगामध्ये किंवा कुदृष्टीमध्ये असतील तर तुम्हाला आजाराच्या दृष्टीने हे परिणाम दिसतील. सरसकट कृपया घेऊ नका. चंद्राचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा पाण्यापासून होणारे आजार प्रामुख्याने चंद्रामुळे होतात. त्याच्यामध्ये सर्दी, खोकला, दमा, दृष्टीदोष आणि मुख्य गोष्ट मनोविकार, मानसिक विकृती ही आपल्याला चंद्रावरून बघता येते. त्याचप्रमाणे शरीरातली रसनिर्मितीची जी क्रिया आहे तिच्यावर सुद्धा चंद्राचं नियंत्रण आहे आणि जर चंद्र बिघडलेला असेल तर त्या रसनिर्मितीत सुद्धा बिघाड होतो आणि आरोग्य जातकाचं बिघडतं. त्याचप्रमाणे घशाचे विकार, पोट आणि पचन इंद्रियांचे विकार हे आपल्याला चंद्रावरून बघता येतात. मंगळ जर बिघडलेला असेल, दूषित असेल तर रक्तविकार, भाजणे, कापणे, अपघात, मेंदू विकार, मूळव्याध, रक्तदाब, गर्भाशय किंवा मूत्राशयाचे विकार, गुदद्वारासंबंधीचे विकार जातकाला होऊ शकतात. कारण या मंगळाचं जातकाचे स्नायू, डोकं, गंध, चव, गुह्येंद्रिय आणि कामवासनेवर नियंत्रण असतं. बुधाचा विचार करताना बुध प्रामुख्याने मज्जातंतूचे, पचनसंस्थेचे विकार देतो. पक्षाघात, वाणी दोष, श्रवणेंद्रियाचे दोष किंवा विकार, एपिलेप्सी, त्वचा विकार हे आपल्याला बुधामुळे, दूषित बुधामुळे होताना प्रामुख्याने दिसतात. कारण बुधाचं नियंत्रण जातकाच्या कुंडलीनुसार मेंदू, पंचेंद्रिय संवेदना आणि हातपाय अशा अवयवांवर असलेलं आपल्याला दिसतं.
त्यानंतर गुरुचा विचार येतो. गुरुग्रह प्रामुख्याने खाण्यापिण्यापासून होणाऱ्या विकारांचा कारक ग्रह आहे. विशेषत्वाने मधुमेहाचा कारक ग्रह, आणि मधुमेह हा आजकाल एक महत्त्वाचा मोठा विकार म्हणून समोर येतो आहे. तर त्याचाही विचार मी अगदी थोडक्यात पुढे करणार आहे. तर मधुमेहाचा सुद्धा कारक गुरु असतो. त्याचप्रमाणे कर्करोग, मेदवृद्धी, सूज येणे, कावीळ, म्हणजे लिव्हरमधला बिघाड किंवा हार्निया, त्वचा आणि नेत्रविकार या संदर्भातही गुरुचा विचार आपल्याला करावा लागतो. कारण गुरुचं नियंत्रण प्रामुख्याने लिव्हर, मांड्या आणि तळपायावर असलेलं आपल्याला दिसून येईल. शुक्र ग्रहाचं नियंत्रण घसा, स्वरयंत्र, गाल किंवा गळा, किडनी, गर्भाशय, कामशक्ती, शुक्र धातू यावर असलेलं दिसतं. आणि त्यामुळे जर शुक्र दूषित किंवा बिघडलेला असला तर गुप्तरोग, तोंडाचे विकार, टॉन्सिल, नेत्रविकार, ॲनिमिया, एक्झिमा किंवा लैंगिक संबंधातील दोष हे निर्माण होताना दिसतात. आणि शनीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी शनी याचं प्रमुख कार्य किंवा नियंत्रण जे आहे ते मुख्यत्वे त्वचा, केस, दात आणि हाडं म्हणजे अस्थींवर आहे. त्यामुळे शनीमुळे अस्थिविकार, खोकला, कफ, दमा, श्वसन विकार, अशक्तपणा, पोटदुखी, श्रवणेंद्रियाचे विकार अशा प्रकारचे आजार किंवा विकार होताना दिसतात. राहिला प्रश्न राहू केतूंचा. राहू केतू हे छायाग्रह म्हणून आपण मानतो. त्यामुळे हे राहू केतू हे छायाग्रह ज्या ग्रहाच्या दृष्टीत, युतीत किंवा राशीमध्ये असतील त्यांच्या स्वामीने दर्शवलेल्या अवयवामध्ये ते आजार किंवा बिघाड निर्माण करतात आणि त्याची व्याधी जातकाला देतात. तरी सुद्धा जर थोडं सूक्ष्मात जाऊन विचार केला तर राहूमुळे काय होतं, तर राहूमुळे सर्पदंश, बालारिष्ट, गर्भपात, तोतरेपणा, महारोग यासारखे विकार होताना दिसतात. त्याचप्रमाणे केतूमुळे कमी रक्तदाब, ज्याला आपण लो ब्लड प्रेशर म्हणतो, अपघात, बेढपपणा, जंत किंवा त्वचारोग हे सुद्धा आपल्याला केतूमुळे होताना दिसतात. मला इथे एक गोष्ट मुद्दाम मांडावीशी वाटते की राहू केतू सरळ जरी फार असा परिणाम करतात असं आपल्याला वाटलं नाही तरी एक गोष्ट निश्चित आहे की राहू केतू शारीरिक व्याधी सुद्धा देतात, मानसिक व्याधी सुद्धा देतात. इतकंच नव्हे तर मानसिक विकृती सुद्धा राहू केतूमुळे निर्माण होते, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना दुर्लक्षून चालणार नाही, ही गोष्ट मला इथे विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते. आयुर्वेदाने वात, पित्त आणि कफ अशी शरीराची आणि आजाराची विभागणी केलेली आपल्याला दिसते. मग आयुर्वेदाची जी ही विभागणी किंवा गटवारी आहे यानुसार ज्योतिषशास्त्राने सुद्धा ग्रहांना त्या त्या गटाचं, विभागाचं कारकत्व दिलेलं आपल्याला दिसतं. उदाहरण असेल तर सांगायचं असेल तर वात या गटाचं कारकत्व चंद्र, बुध, शनी आणि शुक्र या ग्रहांकडे असलेलं आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे पित्त या विकाराचं कारकत्व प्रामुख्याने रवी आणि मंगळ या 2 ग्रहांकडे आहे. आणि कफ विकाराचं कारकत्व गुरु ग्रहाकडे असलेलं आपल्याला दिसेल. मी पुन्हा मधुमेहाशी संबंध जोडू इच्छितो की मधुमेह आयुर्वेदानुसार कफाधिक्यामुळे होणारा आजार आहे. त्यामुळे त्याचा संबंध कारक ग्रह गुरुशी येतो आणि गुरुचा गुणधर्म संचय करणं आहे. म्हणून गुरु शरीरामध्ये शर्करा संचय करून ठेवतो आणि त्याच्याने त्याला मधुमेहाचा त्रास उद्भवतो. अशी साखळी आपल्याला सहज दृष्टीस पडते, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात ही वात, पित्त, कफ आणि त्यानुसार त्या त्या ग्रहांना त्याचं दिलेलं कारकत्व ही ढोबळ मानाने केलेली विभागणी आहे. हवाबंद किंवा साचेबंद असे हे कप्पे नाहीत, हे आपण प्रामुख्याने लक्षात घ्या. केवळ वर्गीकरण, अभ्यास आणि एका निश्चित निर्णयापर्यंत येण्यासाठी मार्गदर्शक म्हणून अशी ही विभागणी ढोबळ मानाने केलेली आहे. मग आता
आरोग्य विचार कुंडलीतून जेव्हा आपण करतो तेव्हा षष्ठ स्थानाचा विचार प्रामुख्याने करतो, कारण तो रोगनिर्मितीचं मुख्य केंद्र म्हणून षष्ठाला आपण बघतो. मग षष्ठामधले काही ग्रह यांचा मी आतापर्यंत विचार केला नाही, तर ते ग्रह जातकाच्या शरीरावर, त्याच्या आरोग्यावर काय परिणाम करतात हाही भाग आपल्याला विचारात घ्यावा लागेल. म्हणजे षष्ठ स्थानामध्ये जर हर्षल सारखा ग्रह असेल तर त्या जातकाला स्फोटक द्रव्यापासून त्रास किंवा अचानक कुठला तरी त्रास उद्भवणे किंवा होणे, चमक येणे अशा प्रकारचे विकार होऊ शकतात. जर त्याच्या षष्ठामध्ये नेपच्यून असेल तर त्याच्या कुठल्याही विकाराचं निदानच होत नाही, अशा प्रकारची रोग परंपरा त्याच्याकडे सापडते. काही वेळेला त्याला अतिनिद्रा किंवा तंद्रीत असणे, हर्षवायू, उन्माद, भूताटकी आणि हल्लीची एक महत्वाची समस्या व्यसनाधीनता, ती आपल्याला नेपच्यून षष्ठामध्ये असल्यामुळे सापडते. षष्ठामध्ये जर केतू असेल तरी सुद्धा रोगाचं निदान होत नाही आणि हवा तसा औषधोपचार आपल्याला करता येत नाही. त्याचप्रमाणे जर शनीचं राहूवरून भ्रमण असेल किंवा राहूचं शनीवरून भ्रमण सुरू असेल तर आजार किंवा रोग बळावताना आपल्याला दिसतो, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे षष्ठातील ग्रहांचा हा असाही विचार आपल्याला करता येतो. त्याचप्रमाणे कुंडलीवरून जेव्हा आरोग्य आणि आरोग्याचा विचार आपण करतो त्यावेळेला मला असं वाटतं की थोडासा नवमांश कुंडलीचा सुद्धा विचार या संदर्भामध्ये आपण करायला हरकत नाही, कारण नवमांश कुंडली आणि आरोग्य यांचा पण खूप निकटचा संबंध मला वाटला. लग्न कुंडली मधला लग्नेश, षष्ठेश, लाभेश, व्ययेश नवमांश कुंडलीमध्ये कोणत्या राशीत आहे, कोणत्या स्थानात आहे आणि कोणत्या योगात आहे हे आपल्याला बघावं लागेल. जर तो नवमांश कुंडलीमध्ये अशुभ स्थानी, अशुभ भावात, योगात किंवा दृष्टीत असेल किंवा शत्रू किंवा नीच नवमांशी असेल तर तो अशुभ सिद्ध होतो आणि जातकाचं आरोग्य हमखास बिघडतं, त्याला आरोग्यविषयक त्रास आणि समस्या निश्चित निर्माण होतात. त्याचप्रमाणे नवमांश कुंडलीमधले 6, 8, 12 मधले जे ग्रह आहेत ते सुद्धा आरोग्यासाठी त्रासदायक किंवा अशुभ सिद्ध होतात असं आपल्याला सांगता येईल. तसंच बऱ्याचदा दीर्घकालीन आजार होताना आपल्याला दिसतात. तर हे जे काही दीर्घकालीन किंवा विलंबी प्रकारचे आजार आहेत हे प्रामुख्याने शनीमुळे होताना आपल्याला दिसतात आणि मंगळ, हर्षल, राहू, केतू या पापग्रहांमुळे ते बळावतात किंवा अधिक वाढतात असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे हाही विचार दीर्घकालीन आजारांच्या संदर्भामध्ये आपल्याला करावा लागेल. मग मुद्दा येतो की कुंडलीवरून आरोग्य विचार करताना आजचे जे महत्वाचे 4-5 आजार किंवा विकार किंवा रोग आहेत त्यांच्याविषयी आपल्याला कुंडली कसं मार्गदर्शन किंवा दिग्दर्शन करते. तर आजार खूप आहेत, त्याच्याविषयी खूप बोलता येईल, पण मी एक 3-4 महत्वाचे घेतले. त्याच्यामध्ये प्रमुख रोग आणि कुंडलीतला ग्रह, राशी, स्थान, विचार अशा पद्धतीने मी हा मुद्दा मांडतोय. त्याच्यामध्ये पहिला आजार म्हणजे दमा किंवा अस्थमा. या विकारावर वायू राशींचा सर्वाधिक प्रभाव किंवा अंमल आपल्याला दिसतो आणि त्यानंतर जलराशींचा अंमल किंवा प्रभाव दिसतो. जर या राशी बिघडलेल्या असतील, त्यांचे स्वामी बिघडलेले असतील किंवा शनी, मंगळ आणि केतू बिघडलेला असेल किंवा चतुर्थ आणि तृतीय स्थान बिघडलेलं असेल तर जातकाला दमा किंवा अस्थमा हा विकार निश्चित होतो असं आपल्याला कुंडलीवरून सांगता येईल. त्यानंतर दुसरा महत्वाचा मोठा विकार जो आजकाल खूप आढळतो तो म्हणजे हृदयविकार. याच्यामध्ये सुद्धा सिंह रास, रवी ग्रह आणि चतुर्थ स्थान हा विचार खूप महत्वाचा आहे. मी त्यात जास्त जात नाही. तिसरा आजकाल आढळणारा विकार, आता तर कोरोनामुळे सगळंच ऑनलाईन झाल्यामुळे, संगणक, मोबाईल आणि या सगळ्या स्क्रीन टाईम वाढल्यामुळे
या सगळ्या साधनांचा वापर वाढल्यामुळे नेत्रविकार आपल्याला प्रामुख्याने दिसतो आहे. म्हणजे यापूर्वी पण तो होता, आता तर त्याच्यात जास्त वाढ झालेली आहे. त्यामुळे नेत्ररोगाचा विचार करत असताना प्रामुख्याने द्वितीय आणि द्वादश स्थान आणि त्याबरोबर 6 आणि 8 म्हणजे षष्ठ आणि अष्टम स्थान आणि चंद्र रवी या ग्रहांचा विचार आपल्याला प्रामुख्याने आरोग्यासाठी नेत्रविकारासाठी करावा लागेल. आजकाल आणखीन एक रोग ज्याला पूर्वी खूप घाबरायचे पण आज त्याचं प्रमाण आता खूप वाढलंय, तो म्हणजे कर्करोग किंवा कॅन्सर. तर प्रामुख्याने जेव्हा शनी हा लग्न षष्ठ अष्टम आणि तृतीयाशी संबंधित असतो किंवा राहू हा मंगळ बुधाच्या राशीमध्ये असतो, त्यावेळी व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे लक्षात येईल किंवा येते, ती म्हणजे जर गुरु मंगळ किंवा हर्षल गुरु किंवा हर्षल मंगळ यापैकी एखादी युती जर जातकाच्या पत्रिकेत असेल आणि राहिलेल्या तिसऱ्या ग्रहाची त्या युतीवर दृष्टी असेल तर जातकाला कर्करोग म्हणजे कॅन्सर होण्याची शक्यता दाट आहे असं निदान आपण करू शकतो. म्हणजे मुख्यत्वे गुरु हर्षल मंगळ हे कर्करोगासाठी कारणीभूत असलेले, कॅन्सरसाठी कारणीभूत असलेले आपल्याला दिसतील. याच्यात अधिक सूक्ष्मात गेलात तर रक्ताच्या कर्करोगासाठी मंगळाचा विचार, हाडांच्या कर्करोगासाठी शनीचा विचार, अशा पद्धतीने आपल्याला अजून सूक्ष्मामध्ये जाता येईल. पण मी मर्यादित विचार इथे ठेवलाय. आणि एक शेवटचा महत्वाचा मोठा आजार जो आपल्याला प्रामुख्याने हल्ली दिसतो तो म्हणजे मधुमेह. याच्यामध्ये कर्करास गुरु आणि चंद्र हे ग्रह आणि 6, 8, 12 ही स्थानं महत्वाची मानली जातात. जर गुरु बिघडलेला असेल, चंद्र बिघडलेला असेल तर निश्चित कर्करोग याची मधुमेहाची शक्यता आपल्याला आढळते. आता कुंडलीवरून आरोग्य विचाराची मांडणी झाली, नवमांश कुंडली आणि आरोग्याचा विचार झाला, महत्वाच्या आजारांचा विचार झाला. याबरोबर जातकाच्या आरोग्य विचारासाठी कुंडलीवरून दशा, महादशा आणि गोचरीची ग्रहस्थिती ही सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं असतं असं मला वाटतं. मग आता याच्यात कसं बघायला हवं तर प्रामुख्याने लग्न षष्ठ अष्टम स्थान आणि राशी स्वामी याच्यावरून जातकाला साधारणतः कोणत्या वयामध्ये आजार होईल हे आधी आपण निश्चित करावं. त्यानंतर वयाचा विचार झाल्यानंतर दशेकडे यावं. म्हणजे दशा, महादशा, अंतर्दशा, विदशा यांचा विचार आपण प्रामुख्याने त्यानंतर करावा. त्यातल्या त्यात विदशा जास्त महत्वाची. आणि जर त्या जातकाला, पृच्छकाला एखाद्या दूषित बाधित ग्रहाची महादशा, अंतर्दशा किंवा विदशा असेल किंवा बाधकेश, मारकेशाची अंतर्दशा, सूक्ष्मदशा असेल, पापग्रहाची असेल, षष्ठ किंवा अष्टमेशाची असेल किंवा चंद्र रवीच्या 2 किंवा 12 या स्थानातून जर शनीचं भ्रमण होत असेल तर अशा स्थितीमध्ये, अशा विदशेमध्ये आजार किंवा रोग डोकं वर काढतो, बळावतो आणि तो वाढीस लागतो असं आपल्या लक्षात येईल. कारण आजार गोचरीने बळावतात किंवा वाढतात आणि जर हे ग्रह गोचरीने बिघडलेले असतील तर किंवा ते गोचरीने लग्नेश आणि राशी स्वामीशी अशुभ योगात येत असतील तर जातकाचं आरोग्य निश्चित बिघडतं असं आपल्या लक्षात येईल. इथे एक गोष्ट अजून लक्षात ठेवावी असं वाटतं की आजारपणाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना रवीसह होणारे जे जे योग आहेत ते अधिक बलवत्तर आणि परिणामकारक ठरलेले आपल्याला दिसतील. हा सगळा विचार आपण त्याच वेळी करू शकतो जेव्हा जातक तुमच्याकडे स्वतःची किंवा रुग्णाची, आजारी व्यक्तीची निश्चित आणि बिनचूक पत्रिका घेऊन आलेला आहे. प्रश्न असा आहे
की बऱ्याचदा जातक येतो विचारायला पृच्छक, तो रुग्ण दवाखान्यामध्ये असतो, त्याला निर्णयाची घाई असते आणि त्या रुग्णाच्या कुंडलीची त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नसते आणि त्याला निर्णय मात्र हवा असतो, कारण तो तणावामध्ये टेन्शनमध्ये आलेला असतो. मग अशा वेळी काय करावं सांगणाऱ्याने? तर याच्यावरही मी थोडा विचार केला आणि मला असं लक्षात आलं की समजा त्या रुग्णाची पत्रिका तुमच्याकडे नसेल, पण तुम्हाला कुंडलीवरून आरोग्य विचार मांडायचा असेल आणि निर्णय देऊन जातकाचं आणि पृच्छकाचं भलं करायची इच्छा असेल, तर तुम्ही प्रश्नकुंडली मांडू शकतात आणि प्रश्नकुंडलीतून आरोग्याचा विचार करू शकतात. आणि मला असं म्हणायचंय की ज्यावेळी तुम्ही जातकासाठी त्याच्या आजारासाठी प्रश्नकुंडली मांडतात, त्यावेळी साधारणतः प्रथम स्थानावरून तुम्ही डॉक्टर किंवा वैद्याची स्थिती काय आहे, त्याच्यानंतर सप्तम स्थानावरून रोगाची गंभीरता काय आहे, सिरियसनेस किती आहे, दशमावरून रोग्याची शारीरिक स्थिती किंवा ट्रीटमेंटला तो कसा प्रतिसाद देतो आहे, आणि चतुर्थ स्थानावरून औषधांची उपयुक्तता किती आहे होते आहे, या दृष्टीने तुम्ही निर्णय करू शकतात. आणि त्या त्या स्थानांचे स्वामी आणि त्यांचे शुभाशुभ योग प्रश्नकुंडलीतले पाहून तारतम्याने आपण त्या जातकाचं आरोग्य हे त्याला म्हणजे आरोग्य निदान त्याला करून देऊ शकतो. त्यामुळे प्रश्नकुंडली सुद्धा इथे आपल्याला मार्गदर्शक ठरते जर मूळ कुंडली नसेल तर. तसंच नक्षत्र आणि आरोग्य यांचाही विचार खरं म्हणजे करायला हवा. तो मी एका वाक्यात फक्त करणार आहे की प्रामुख्याने भरणी, कृत्तिका, आश्लेषा, आर्द्रा, पूर्वा, स्वाती, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, धनिष्ठा, शततारका या नक्षत्रांवर जर आजार उत्पन्न झाला असेल तर तो असाध्य किंवा मृत्यूतुल्य वेदना देणारा होतो, अशा प्रकारचं एक मत आपल्याकडे मांडलं गेलेलं आहे. त्यामुळे नक्षत्रांचाही विचार आपल्याला कुंडलीवरून आरोग्याच्या बाबतीत करावा लागेल. त्यानंतर हल्लीचे काही मुख्य परवलीचे आजार असे आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये एक म्हणजे गर्भाशयाचे दोष, विकार किंवा स्त्रियांचे मासिक धर्म किंवा मासिक पाळीविषयीचे विकार. मग असे आजार आणि ग्रहयोग काय आहेत याचा जर विचार करायला लागलो तर स्त्रीच्या पत्रिकेमधली गुरु प्लुटो युती ही गर्भाशयाचे दोष दाखवते. त्याचप्रमाणे अष्टमावरून ओटीपोटाचे आजार आपल्याला समजतात. जर अष्टमस्थानी शनी मंगळासारखे पापग्रह असतील तर गर्भाशयाचे त्रास होताना दिसतात. जर पंचम अष्टम स्थान बिघडलेलं असेल, तिथे मंगळ असेल तर प्रसूतीच्या वेळी सीझर होतं, शस्त्रक्रिया करावी लागते. अष्टमामध्ये मंगळ पापग्रह असेल, चंद्र मंगळाने दूषित असेल तर मासिक धर्माचा किंवा मासिक पाळीचा त्रास विकार प्रामुख्याने स्त्रीला होतो. त्याचप्रमाणे जर शुक्र दूषित असेल म्हणजे नेपच्यून सारख्या ग्रहामुळे शुक्र दूषित असेल तरी सुद्धा स्त्रीला मासिक पाळीचा त्रास होतो. हा एक विचार आहे. त्याचप्रमाणे हल्ली लोकांना मनशांती नाही, मानसिक स्वास्थ्य नाही, नैराश्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. तर याची सुद्धा ग्रहस्थिती किंवा ग्रहयोग आपल्याला कुंडलीवरून सांगता येतात. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे जर शनिचंद्र युती असेल किंवा शनिचंद्र एकमेकांच्या दृष्टीत असतील तर अशा जातकाला मनस्वास्थ्य कधी लाभत नाही. जर चतुर्थामध्ये रवी आढळला तरी सुद्धा तो जातक त्याला मनस्वास्थ्य लाभणं अत्यंत कठीण होतं. किंवा चंद्र प्लुटो युती असेल तर मनशांतीचा अभाव असतो आणि अशाच प्रकारे मनोविकृती, निराशा, मनशांतीचा अभाव, मानसिक अस्वस्थता साधारणतः आपल्याला चंद्रकेतू, चंद्र राहू, चंद्रमंगळ, चंद्र शनी अशा प्रकारच्या ग्रहयुत्यांवरून किंवा ग्रहयोगावरून कुंडलीमधून सांगता येते की अशा जातकांना मनशांती फारशी सापडत नाही. ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये शनी मंगळ युती असते, मंगळ वक्री असतो किंवा पापग्रह षष्ठात आढळतात तर त्याला शस्त्रक्रियेला आयुष्यामध्ये सामोरं जावंच लागतं. या दृष्टीने त्याच्या आरोग्याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. अष्टमामध्ये बुध असेल तरी व्यक्तीचं जातकाचं आरोग्य चांगलं राहत नाही. किंवा
शनी हर्षल युती सुद्धा आरोग्यदृष्ट्या चांगली नाही, असे अनेक ग्रहयोग आणि आरोग्य यांचा विचार आपल्याला सांगता येईल. मला एक मजेशीर मुद्दा आणखीन आठवला, तो म्हणजे हल्ली पार्लर या विषयावरती लोक खूप खर्च करताना दिसतात. म्हणजे महिला जातात असं नाही, तर पुरुष सुद्धा जातात. आणि त्यातल्या त्यात हल्ली लोकांना केस गळणे, टक्कल पडणे आणि खूप घनदाट केश सांभार असणे याविषयी आकर्षण किंवा तणाव वाटताना आपल्याला दिसतो. तर मी त्याही विषयी थोडंसं विचार केला की टक्कल पडण्याचे योग काय असू शकतात. तर प्रामुख्याने ज्या जातकाचं लग्न मेष राशीचं आहे किंवा हर्षल रवीशी संबंधित लग्न आहे, अग्नी राशीशी संबंधित लग्न आहे, तर त्या जातकाला प्रामुख्याने लवकर टक्कल पडतं, त्याचे केस लवकर गळतात. हा एक आता हल्ली विकार म्हणून लोक विचारात घेत आहे, कारण त्याच्यावर हल्ली लोक प्रचंड पैसा खर्च करतायत. आणि दुसरा भाग आहे की ज्याचा शुक्र बलवान आहे, कारण शुक्राचा संबंध हा मुख्यत्वे केसांशी आहे, त्यामुळे ज्याचा शुक्र लग्नी आहे, बलवान आहे, स्वराशीत आहे, तर त्याचा केश संभार अर्थात त्याचा किंवा तिचा हा खूप छान लांबसडक दाट आणि काळेभोर केस असलेला असा आपल्याला दिसतो. आणि त्याला त्या बाबतीत पार्लरवर जाण्याची किंवा खर्च करण्याची गरज पडत नाही किंवा त्याला टेन्शन येत नाही. हा एक मुद्दा. मी माझ्या समारोपाकडे येतो. त्याच्यात एक फक्त अभ्यासकांसाठी एक विचार आपल्या समोर ठेवतो की मानवी शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य करणारी एक संस्था जी आहे त्याला इंडोक्राईन किंवा डक्टलेस ग्लँड्स ग्रंथी, इंडोक्रिनॉलॉजी असं मेडिकल शास्त्रामध्ये त्याचं नाव. आणि ही फार महत्वाची ग्रंथी मानवाचं बहुतांश सर्व आरोग्य या ग्रंथींच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून असतं असं आरोग्यशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र सांगतं. तर याच्यात जर तुम्ही विचार केला तर पॅराथायरॉइड ग्लँड्स ज्या मानवाच्या शरीरात आहेत त्यावर बुधाची सत्ता असते असं दिसतं. थायरॉइड ग्रंथींवरती रवीचा आणि त्यानंतर शुक्राचा अंमल असलेला दिसतो. पिट्युटरी ग्रंथी किंवा पिट्युटरी ग्लँड्स वरती रवी चंद्राची सत्ता असलेली आपल्याला दिसते. थायमस ग्रंथींवरती चंद्राचा अंमल असलेला आपल्याला दिसतो. आणि गोनॅड्स ग्रंथी किंवा ग्लँड्स ज्या आहेत म्हणजे सेक्स ग्लँड्स ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यावर पुरुषाच्या बाबतीत मंगळाची सत्ता किंवा अंमल आणि स्त्रीच्या बाबतीत शुक्राची सत्ता किंवा अंमल असलेला आपल्याला दिसतो. आणि शेवटची पिनल ग्रंथी किंवा पिनल ग्लँड्स याच्यावर आपल्याला राहूची सत्ता असलेली दिसते. याबद्दल अजून संशोधन किंवा अभ्यास व्हायला हवा. माझे काही वैद्यकशास्त्रातले अत्यंत अनुभवी निष्णात डॉक्टर्स आहेत, त्यांच्याशी पण मी याविषयी चर्चा करतोय, पण अजून हा अभ्यास पूर्ण व्हायचा आहे. आपणही या दृष्टीने विचार करू शकाल असं मला वाटतं. सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की इतकं सगळं आरोग्याविषयी सांगितलं, अनारोग्य कसं आहे ते कसं ओळखायचं, जातकाला कसं सांगायचं, मग याच्यावर उपाय काय? कारण शेवटी जातक तुमच्याकडे उपाय घेण्यासाठी येतो, समस्या सोडवण्यासाठी येतो. तेही मी फक्त एका वाक्यात तुम्हाला आता सूचन करीन की आरोग्य जर बिघडलं असेल आणि तुम्हाला उपाय हवे असतील तर त्यासाठी विविध प्रकारची ग्रह आणि देवतांची स्तोत्र, त्यांचे मंत्र, काही यंत्र, विशिष्ट रत्न, वास्तुदोष निवारण करून घेणं, विशिष्ट उपासना करणं, हे सगळे पूरक उपाय म्हणून, इलाज म्हणून करता येतील. पण सर्वप्रथम योग्य औषधोपचार आणि पथ्य पाणी आणि दवाखान्यात सल्ला घेणे ही गोष्ट मात्र न चुकता आरोग्याच्या संदर्भात केली पाहिजे, एवढं मात्र निश्चित. आणि शेवटी संस्कृतमध्ये असं म्हणतात की पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण बाध्यते, म्हणजे पूर्व कर्मानुसारच माणसाला, मनुष्याला व्याधी, आजार किंवा रोग प्राप्त होत असतात. पण मला असं वाटतं
की कुंडलीच्या आधारे ते आपल्याला आधी जाणता येतं. आणि इंग्रजीमध्ये म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर आपल्याला आधी आजार किंवा विकार माहीत झाले, त्यांचा कालखंड माहीत झाला कुंडलीवरून, तर आपल्याला त्याचा त्रास, त्याची तीव्रता आणि त्यामुळे होणारी हानी, नुकसान निश्चितच कमी करता येते. काही वेळा टाळता पण येऊ शकते. त्यामुळे विकार, आजार झाल्यानंतर धावपळ, दगदग करण्यापेक्षा आधीच सतर्क होऊन काळजी घेतलेली आणि त्रास, धोका कमी केलेला निश्चित चांगला. आणि आरोग्य विचार करताना ही गोष्ट ज्योतिषाने किंवा अभ्यासकाने, कुंडली बघणाऱ्याने लक्षात ठेवावी. आरोग्य विचार मांडत असताना, जातकाला मार्गदर्शन करत असताना, जातकाला न सांगता किंवा न कळू देता आयुष्य योगही बघावा आणि मग मार्गदर्शन करावं. आयुष्य योग बघणं हा स्वतंत्र मुद्दा आहे, त्याच्यात मी जात नाही. पण आयुष्य योग बघूनच आरोग्य विचाराविषयी मार्गदर्शन करावं. फक्त आयुष्य योगाविषयी जातकाला स्पष्ट काहीही सांगू नये उघडपणे, असं सांगावंसं वाटतं. तो तपासून घ्यावा आणि मगच आरोग्य विचार मांडावा. एकूण अशा पद्धतीने आपल्याला कुंडलीवरून आरोग्य विचार करता येतो. आणि शेवटी सुदृढ शरीरात सुदृढ मन, साऊंड माइंड इन ए साऊंड बॉडी, हा विचार या प्रकारातून आपल्याला सार्थ ठरवता येतो असं मला वाटतं. आपणही आपलं मन, आपलं शरीर आणि आपलं आरोग्य सुदृढ, सशक्त, समर्थ आणि सकारात्मक करूया. कुंडलीच्या मार्गदर्शनातून करूया असा विश्वास व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वांचे, आयोजकांचे, दोन्ही संस्थांचे आभार मानतो. आणि काही चूक असेल माझी आहे, क्षमा करा. माझं मनोगत, माझे विचार मांडणं थांबवतो. धन्यवाद. खूप सुंदर गौतम ब्रह्मे सर. सर सलामत तो पगडी 25, आरोग्यम धन संपदा. सुंदर. खरंय. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो ते डॉक्टर आपल्याला एक्सरे काढायला सांगतो आणि मग त्यावरती डॉक्टर विश्लेषण करत असतो. आज आपलं ज्योतिषशास्त्र ते काम करतंय की कुंडलीच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये मानवी शरीराचे भाग त्यांनी 12 भावात मांडलेले आहेत. आणि ग्रहमानानुसार ग्रहांचा विचार, दशेचा विचार, स्थानांचा विचार, ग्रहांचा विचार, ह्या विचाराच्या माध्यमातून जातकाला कोणता रोग होणार आहे, कुठल्या काळात होणार आहे, त्यावरती आपल्याला काय निदान केलं पाहिजे आणि प्रिव्हेन्शन काय घेतली पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आधी प्रेडिक्ट करता येतं. आज कोरोनाच्या काळात फार महत्वपूर्ण आहे की ह्याची मूळ गाभा जो आहे तो ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. फक्त त्याला गरज आहे ज्ञानचक्षूंची. आणि गुरुवर्य नंदकिशोर जकातदार सरांनी आज हे ज्ञानचक्षू आपल्या सर्वांमध्ये अक्षरशः पेरलेले आहेत. ते मी आज अनेक दिवस पाहते. आणि आपल्यासारखे प्राध्यापक गौतम ब्रह्मे सर आज यांनी शिक्षण योगा बरोबरच मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा जो विचार मांडला ना, तो खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे ज्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केला नसेल तरी सुद्धा तो हे व्याख्यान ऐकून म्हणेल, अरे कुंडलीवरून आरोग्य निदान करता येतं, आरोग्याचा विचार होऊ शकतो. फक्त आपल्याला योग्य ज्योतिर्विद भेटला पाहिजे. आणि हा विचार जो सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवला ना, त्याकरता हॅट्स ऑफ सर. खूप धन्यवाद मॅडम. खूप सुंदर. म्हणजे आज खूप मन अगदी आनंदाने भरून आलेलं आहे. आणि गुरुवर्य नंदकिशोर जकातदार सरांना तर सार्थ अभिमान वाटला असेल, कारण एक से बढ़कर एक व्याख्याते आज येत आहेत. खूप सुंदर. म्हणजे माझ्या दृष्टिकोनात आज सुवर्ण क्षणच आहेत. अगदी सर्व व्याख्याते अतिशय सुंदर. खूप खूप धन्यवाद सर. आता धन्यवाद.
आरोग्य विचार झाला. आता जरा